ठाणे महानगरपालिकेच्या पहिल्याच महासभेत गदारोळ पाहायला मिळाला. त्यामुळे सभागृहात उपस्थित असलेल्या अनेक नगरसेवकांचे प्रश्न तिथे मांडलेच गेले नाही. नवनिर्वाचित नगरसेवक या सर्व प्रकारामुळे गोंधळून गेले होते. याच पार्श्वभूमीवर पुढील महासभेत आपल्या प्रभागातील कोणते प्रश्न सभागृहात मांडणार हे भाजपचे नगरसेवक सुनेश जोशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेविका पूनम माळी यांना विचारण्यात आले. त्यांनी लक्षवेधी आणली होती. अर्चना मणेरा असतील, मृणाल पेंडसे, नम्रता कोळी असतील किंवा अजून भाजपचे इतर नगरसेवक असतील, त्यांच्या अनेक मागण्या होत्या. तुमची ही काही मागणी होती का? नाही, माझी त्या ह्याच्यात प्रश्न म्हणून नव्हते. मृणाल पेंडसेंनी प्रश्न विचारलेले. लक्षवेधी ही नम्रता कोळींनी फेरीवाल्या संदर्भात आणलेली, नारायण पवारांची क्लस्टरवर होती आणि बहुधा राष्ट्रवादीचे सुधीर भगत आहेत त्यांची परत याच विषयावर होती की या निधीचा, शासनाकडनं आलेल्या निधीचा उपयोग गेल्या 2.5 वर्षात प्रशासकांनी कसा करून. तुमच्या प्रभागातील काही मागण्या? आमच्या प्रभागात आहेत, इश्यू आहेतच. आता मागण्या ज्या आहेत त्या आम्ही बजेटची जी मीटिंग असेल त्याच्यात आम्ही त्या देऊच की आमच्या प्रभागातल्या ज्या मागण्या आहेत, किंवा काही रस्ते कॉन्क्रीट करावे लागणार असतील, किंवा काही ड्रेनेजच्या नवीन लाईन्स टाकाव्या लागणार आहेत, पाण्याच्या लाईन्स टाकाव्या लागणार आहेत, आणि बाकी छोटे मोठे जे इश्यूज असतील त्याच्या आम्ही बजेटमध्ये तरतूद कशी होईल हे बघूच. आणि महत्वाचा विषय फेरीवाल्यांचा आहे तो त्या दिवशी खरा चर्चेला जायला हवा होता. आणि इथे राममारुती रोड, गोखले रोड इथे बरेच बांगलादेशी फेरीवाले, किंवा मार्केट रोड इथे बरेच बांगलादेशी फेरीवाले बसतात. त्यांचं समूळ उच्चाटने व्हायलाच हवं. आणि आमचा फेरीवाल्यांना विरोध नाही, पण फेरीवाला असावा तो आमच्या प्रभागातलाच असावा असा आमचा आग्रह राहील. आणि आम्ही त्या दृष्टीने, नागरिकांनी तुम्हाला निवडून दिलेले आहेत, त्यांच्या अनेक तुमच्याकडून अपेक्षा आहेत, तर कोणते प्रश्न प्रलंबित आहेत प्रभागात आणि ते तुम्ही महासभेत घेऊन जाणार? नक्कीच. जसं ह्या वॉर्ड क्रमांक 10 मधून नागरिकांनी मला भरगच्च मतांनी निवडून दिलं आहे आणि मी पहिल्यांदाच महासभेमध्ये जात आहे. म्हणजे ही माझी पहिलीच टर्म आहे. तर इथले माझ्या प्रभागातील ज्या काही प्रमुख समस्या आहेत, जसं आपण रुस्तमजी म्हणतो, ह्या प्रभागामध्ये जसे अंतर्गत रोड्स आहेत त्यांचं कॉन्क्रिटीकरण झालं पाहिजे. आणि साकेत टू ऋतू पार्क अशी कनेक्टिव्हिटी प्रलंबित आहे. तिची मान्यता आली आहे पण काम सुरू व्हायचं अजून बाकी आहे. तर तो एक मेन विषय असणार आहे. सिक्युरिटी कन्सर्न मेन एक आहे आमच्या इथे. त्याच्यासाठी जास्तीत जास्त सीसीटीव्ही इन्स्टॉलेशनचं काम आहे. राबोडी हा माझा एक मेन प्रभाग आहे. त्याच्यामध्ये आता येणारा पावसाळा आहे तर बऱ्याच वेळा तिकडे घरांमध्ये पाणी भरतं. तर पावसाळा चालू होण्याच्या आधी काय तिथे प्रोव्हिजन करता येईल की जेणेकरून वर्षानुवर्ष होणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या ह्या वर्षीही परत झाल्या नाही पाहिजे. त्यासाठी आपण पहिलेच काय प्रयत्न केले जात आहेत आणि काय करू शकतो ह्या अशा पद्धतीच्या मागण्या आमच्या नक्कीच असणार आहे. आणि जनतेला या वर्षापर्यंत जेही काही प्रॉब्लेम झाले असतील ते भविष्यात कमीत कमी किंबहुना झालेच नाही पाहिजे यासाठी आमची पूर्ण टीम कटिबद्ध असेल.